परिचर जे आहेत, ज्या उपकेंद्र स्तरावर कार्यरत असतात, त्यांचे मानधन जे होते ते माहे नोव्हेंबरपासूनचे प्रलंबित होते. कोषागारातील विलंबामुळे थोडंसं त्याच्यात विलंब झालेला आहे. काही तांत्रिक अडचणीमुळे कोषागारातील बिलं परत आले होते. ते त्रुटी दुरुस्त करून आम्ही परत ते सादर केलेले होते. सध्या कोषागारातून ते मंजूर होऊन आलेले आहेत आणि कालच आपण पंचायत समिती स्तरावर ते अनुदान वितरित केलेलं आहे. येत्या 1-2 दिवसात त्यांचे वितरण होते. माहे नोव्हेंबरपासून प्रलंबित आहेत आणि पूर्ण उपकेंद्र स्तरावर जे आहेत आपल्यात 193 उपकेंद्र आहेत. त्याच्यामधल्या जवळपास 50 उपकेंद्र जर वगळले तर बाकी सगळ्या ठिकाणी ते अंशकालीन परिचर कार्यरत आहेत आणि त्यांच्या मानधनाचा हा विषय होता. आरोग्य सेविकेच्या मदतनीस म्हणून असलेल्या शेकडो स्त्री परिचारिका सध्या गेल्या 5 महिन्यापासून पगारापासून वंचित आहेत आणि त्यामुळे म्हणून त्यांनी 1 एप्रिलपासून काम बंद आंदोलनाची भूमिका घेतलेली आहे. आपण सध्या भंडारा जिल्ह्यातील मोहाडी तालुक्यात असलेल्या वरठी येथील उपकेंद्रात आहोत आणि आपल्यासोबत बोलण्याकरिता येथील एक स्त्री परिचारिका आहेत. आपण त्यांच्याकडून थेट जाणून घेऊया. काय सांगाल, काय नेमकी तुमची अडचण समस्या आहे आणि केव्हापासून तुमचे पगार झालेले नाहीत, नेमकी काय तुमची भूमिका आता राहणार आहे? मंजू हितेंद्र गजभी आहे आणि मी वरठी PSC अंतर्गत उपकेंद्र वरठीला अंशकालीन स्त्री परिचर म्हणून काम करते. मागील 5 महिन्यापासून आमचे पगार झालेले नाही. त्यामुळे आम्ही 1 एप्रिलपासून काम बंद आंदोलन मोर्चा सुरू केलेला आहे. मानधन वेळेवर व्हावेत आणि आम्हाला आमच्या कामाचा मोबदला वेळेवर मिळावा हीच अपेक्षा आहे सरकारकडून. आम्ही इतके मोर्चे केले आमच्या पगारासाठी, तरी पण ते सरकारने त्याची काही दखल घेतली नाही आणि जोपर्यंत आम्हाला आता आमच्या पगाराचा GR निघत नाही आणि आमचे कामबंद आंदोलन आम्ही सुरूच ठेवू. जेव्हा आमचा GR निघेल तेव्हा आम्ही कामावर रुजू होऊ आणि सरकारने ह्याची दखल घ्यावी. 5 महिन्यापासून आमचं मानधन रखडलेलं आहे, तरी पण सरकार ह्याची काही दखल घेत नाही. जोपर्यंत आम्हाला GR मिळत नाही आणि आमचे पगार जमा होत नाही तोपर्यंत हा आमचा काम बंद आंदोलन सुरूच राहील. ह्याची सरकारने दखल घ्यावी. नक्कीच जे पगार गेल्या 5 महिन्यापासून या आरोग्य परिचारिकांचे थांबलेले आहेत त्यांच्यावर उपासमारीची वेळ आलेली आहे. अशात आता जोपर्यंत पगार आमच्या खात्यात जमा होणार नाही, तसा GR येणार नाही, तोपर्यंत आम्ही कामावर रुजू होणार नाही अशी भूमिका आरोग्य परिचारिकांनी घेतलेली आहे. रुपेश सपाटे, TV9 मराठी, भंडारा.